आपण जी गोष्ट ठरवतो ना, की आजपासून आता ही गोष्ट आपण वेळेवरच करणार, तर ती नक्कीच होत नाही. असं होतं. जरा सवय लागूपर्यंत एकदा सवय लागली, की त्या टायमाला ती गोष्ट होत जाईल. तर दुपारच्या आता इथं या ठिकाणी 1 वाजलेला आहे आणि 1 वाजले बघा, घरातली सगळं कामं आवरलेली आहेत. दुपारचा 1 वाजला आणि ही देवाची जरा तांबे वगैरे होते भांडी, तर ही पण बऱ्याच दिवसाची मला घासायची बाकी होती. तर ती आज मी घासून घेतलेली आहेत. तरी पण थोडेसे डाग दिसत आहेत थोडे-थोडे. ते भैय्या पावडर आहे, त्याने काही एवढे स्वच्छ नाही निघाले ते. तर आणि हे पण मी धुवून घेतलं. हे पण किचनवरच लावलेलं होतं थोडंसं शोसाठी. तर त्यावर पण बरेच धूळ वगैरे बसली होती. आपण किचनमध्ये भाजीला फोडणी वगैरे देतो, तर तेलकट वगैरे झालं होतं ते. तर अशा पद्धतीने असं वरती लावलेलं होतं. तर ते आता लावून घेणार आहे. आणि चिकट टेप पण मला सापडला नाही. तर बघा, मग म्हटलं संध्याकाळी लावता येईल. आणि या ठिकाणी मशीन पण लावून घेतलेलं आहे. इकडे थोडेच कपडे होते आज मशीनला लावलेले आहेत. तर थोडंसं मशीन 10-15 मिनटं बाकी आहे. आणि मग कपडे वगैरे तिथे लावून घेतलेले आहेत. आणि रोज मी म्हणते की व्हिडिओ आता रोज 12 ते 1च्या दरम्यान व्हिडिओ रोज कंटिन्यू अपलोड करत जाईल. पण काही ना काही कारण आणि काही ना काही अडचणी नक्कीच येतात. तर त्यामुळेही मला व्हिडिओ वेळेवर टाकणं होत नाही. आता दुपारचं बघा, म्हटलं एकदा कुत्र्याला पण बघून घेऊ, झोपलेलं आहे निवांत. आणि मग मी पण थोडासा आराम करते, कारण दुपारचीच घरातली सगळी कामं आवरलेली आहेत. आणि आता मेन म्हणजे घरामध्ये कोणीच नाही, त्यामुळे एकदम शांत शांत वाटतं. आणि थोडासा आराम केला, पण झोप पण कसली ती. तर म्हटलं चला थोडासा चहा करून पिऊ. आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. चहा घेतला, परत थोडीशी कामं केले, खाली दुकानात जाऊन आले आणि पुन्हा वरती आले. तर बघू शकता आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. 5 वाजता मी खाली दुकानात गेले होते, 7:30 वाजता वरती आलेली आहे. आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. तर सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे, देवपूजा वगैरे झाली आणि घरात एकदम प्रसन्न वाटतं संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली की. आणि छान असं देवांचे भक्तिगीत पण लावायचे होते, पण लगेच आमच्या इकडे बातम्या नाही तर मॅच वगैरे लावून ठेवलेली असते, त्यामुळे मग मी तिकडं लक्षच दिलं नाही. म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर मी आज स्वयंपाकामध्ये काय बनवणार आहे नक्कीच तुमच्याशी शेअर करते. तर जे आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी स्वयंपाक केला होता, त्यातली थोडीशी भजी शिल्लक होती. 10 ते 12 भजी शिल्लक असतील. तर त्याचीच मी भाजी बनवणार आहे. तर कशी बनवणार आहे नक्की व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि मला इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, की ज्यावेळेस आपलं चॅनल छोटं असतं किंवा आपले सबस्क्रायबर कमी असतात, तर आपण एखाद्या यूट्यूबवरचा ज्यांचे सबस्क्रायबर भरपूर आहेत किंवा ज्यांची चॅनलची जास्त ग्रोथ झालेली आहे, त्यांचा चॅनल आपण बघत असतो. आणि त्यातूनच आपल्याला प्रेरणा भेटते. तर आपल्यालाही वाटतं आपलाही चॅनल असाच चालावा, किंवा त्यामागे त्यांची भरपूर मेहनत असते हे आपल्याला माहीत आहे. पण ते पण शून्यातूनच वरती गेलेले असतात. आणि तसे आपण शून्यातूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी 1-2 असे मोठे चॅनल आहेत त्यांचे, की त्यांना जर कधी त्यांचा व्हिडिओ जर आवडला, तर आपण छान अशी कमेंट करणार किंवा व्हिडिओला लाईक करणार. तर कधीच ते लोक काय करतात, की त्या कमेंटला कधीच रिप्लाय वगैरे देत नाहीत किंवा लाईकसुद्धा करत नाहीत. तर त्याने काय होतं, आपण डिमोटिवेट होतो. आणि मग त्यामुळे आता आपणच आपला चॅनलची ग्रोथ करायची आणि रोजचे रोज व्हिडिओ टाकायची. काही का असेना, थोडंसं का असेना, पण त्यात आपण वेळ काढून आपलेच व्हिडिओ टाकायचे. कारण आपण दुसऱ्यांची व्हिडिओ बघण्यात वेळ घालवला ना, तर नक्कीच आपण दुसऱ्यांची व्हिडिओ बघितलेही पाहिजेत, कारण त्यातून आपल्याला प्रेरणा पण भेटते. पण काही यूट्यूबर असे आहेत, की आपण कमेंट जरी केली ना, तर त्या कमेंटला रिप्लाय देत नाहीत. असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं. नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला या ठिकाणी भांडे वगैरे लावून घेतलेली आहेत. आता भरपूर सारी भांडी होती दुपारची, जेवणाची वगैरे स्वयंपाकाची सगळी एकत्र घासली, त्यामुळे एवढी सारी भांडी पडली. आणि आता हे भांडी वगैरे लावून घेते. आणि बघा, हे आमचं मनीमॅव, त्याला पेडिग्री टाकायची, त्यामुळे ते सारखं ओरडत आहे. पेडिग्री टाकण्यासाठी भरपूर वेळा 2-3 वेळा टाकली तरी ते सारखंच मागत आहे पेडिग्री. आणि या ठिकाणी लगेच मी स्वयंपाकाला पण लागले. आणि लसूण कोथिंबीर छान असं मिरची बारीक करून घेतलेली आहे. आणि तवा ठेवलेला आहे. म्हटलं लाईट वगैरे जाईल, पावसाचे दिवस आहेत. एक तर सकाळपासून लाईट नव्हती आम्हाला, आणि आत्ता 4 वाजता लाईट आली. 2-3 दिवस झाले असाच लाईटीचा प्रॉब्लेम चालू आहे. आणि आत्ता पण हा व्हिडिओ मी दुसऱ्या दिवशी एडिट केलेला आहे 5 वाजता. सकाळी 11 वाजता लाईट गेली. आणि मी म्हटलं होतं की आज बरोबर वेळेवर व्हिडिओ टाकल 1 वाजता. पण कसलं काय, सकाळची लाईट गेलेली 11 वाजता, तर डायरेक्ट 4:30 पावणे 5ला लाईट आली. आणि आता मी लगेच हे करून
अपलोड करत आहे व्हिडिओ. तर हा व्हिडिओ तुम्हाला बुधवारी येईल बघा. बुधवारी तुम्हाला येईल, कारण लाईटच नव्हती त्यामुळे. आणि छान असं या ठिकाणी हिरवी मिरची, जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकलेला आहे फोडणीला. आणि छान अशी फोडणी देऊन या ठिकाणी दह्याची कढी करणार आहे. आणि थोडंसं 2 चमचे बेसन पीठ, ते पण थोडीशी हलकीशी उकळी आली का लगेच त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहे. आणि थोडीशी उकळी आली का जी भजी आहेत ती भजी थोडीशी एकदा मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करून घेतलेली आहेत, कारण फ्रीजमध्ये ठेवली होती ना, ती खराब वगैरे झाली नाही, चांगली भजी आहेत. तर मग ती थोडी गरम करून घेतली, साईडला ठेवलेली आहेत. आणि आता ह्या कढीला छान अशी उकळी आली की त्यामध्ये ती भजी टाकणार आहेत. खूप छान भाजी झाली ती, एकदम टेस्टी. तर म्हटले भजी वायाला जाण्यापेक्षा असा त्याचा काहीतरी उपयोग करूया भातासोबत आणि किंवा बाजरीच्या गरम गरम भाकरीसोबत. नक्कीच छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि प्लीज जे कोणी चॅनलला बघत असतील, व्हिडिओ बघत असतील, प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या संवाद मनातला मराठी ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढेच अशा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.